नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओपेक्षा एक वेगळा आहे। आजचा हा व्हिडिओ खास करून इतिहासप्रेमींसाठी, इतिहास अभ्यासक किंवा इतिहास संशोधक यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। इतिहासातील नावं काही सर्च करायचे असतील आणि तुमचे जे डॉक्युमेंट कुठं काय नोंद आहे हे जर शोधायचे असेल, बरेचसे बुक्स अवेलेबल आहेत, तर अशी तुमच्यासाठी मी एक आज वेबसाईट आणली आहे। ती वेबसाईट आहे archive.org। इंटरनेट आर्काईव्ह असं नाव आहे त्याचं, समोर तुम्हाला वेबसाईट दिसते। तर मित्रांनो, हा कम्प्युटरचा लेआउट आहे। archive.org ही वेबसाईट आहे। तर या ठिकाणी सर्चचा ऑप्शन आहे। या ठिकाणी हे दरेकर मी टाईप करतो। हे तुम्हाला इंग्लिशमध्ये न टाईप करता मराठीमध्ये टाईप करावं लागेल। तुम्हाला इथं देवनागरीमध्ये तुम्हाला जे काही सर्च करायचं आहे ते तुम्ही सर्च करू शकता। तर या ठिकाणी मी दरेकर सर्च करतोय देवनागरीमध्ये। इथं मी दरेकर टाईप केलं आणि या ठिकाणी मी सर्चला क्लिक केलं। तर इथं तुम्ही पाहू शकता सर्चचा रिझल्ट आलेला आहे, महाराष्ट्र गॅझेट। पण मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणताही रिझल्ट, एकच रिझल्ट आला आहे, बाकीचं काही नाही आहे। तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ऑलमध्ये क्लिक न करता बुक्स अँड डॉक्युमेंट्स यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक रिझल्ट वेगळाच मिळेल। आता पण तुम्ही पाहू शकता की रिझल्ट इथं काही दिसत नाही। पण अजून एक गंमत आहे की इथं वरती जर तुम्ही पाहू शकता लुक्स इनसाइड, या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला भरपूर एंट्र्या भेटणार आहेत। हे तुम्ही पाहता बघा, रिझल्ट येतोय। हां, हे तुम्ही पाहू शकता, शाहू दप्तरातील वर्णनात्मक सूची, MLA। आता हे MLAचंच आहे। तर हे ठिकाणी MLA जे महाराष्ट्र लेजिस्लेचर किंवा या ठिकाणी जर तुम्ही हे नाव कट केलं तर ते तुम्ही ऑप्शन ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स हाईड करू शकता। म्हणजे ते तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट हवेत तेच तुम्हाला या ठिकाणी दिसतील। गुलशाने इब्राहिमी ह्या बुकला मी क्लिक करतो। हे बुक ओपन होते बघा। तर जे तुम्ही नाव सर्च केलेलं आहे तर ते या ठिकाणी या पुस्तकाच्या आतमध्ये जिथं जिथं तुमच्या त्या नावाची एंट्री आहे तर ते पेज ऑटोमॅटिकली ओपन झाले बघा। इथं तुम्ही दरेकर पहा आणि इथं सर्च इनसाइड 11 रिझल्ट आहे। या ठिकाणी टोटल या पुस्तकामध्ये 11 ठिकाणी दरेकर नावाची एंट्री आहे। 73 पेजवरती खंडेराव दरेकर व हिरोजीराव पाटणकर बसले होते ही एंट्री आली। म्हणजे त्यांनी दरेकर जे आडनाव आहे, दरेकर नाव सर्च करून त्या पेजवरती आले। आता मी जर ह्या पुढच्या बटनावरती क्लिक केलं तर डायरेक्ट मी नेक्स्ट पेजवरती जातो। तर या ठिकाणी खंडेराव दरेकर किंवा दरेकर यांचे हत्तीची चौघडा दिला व दरेकर असे ज्या पुस्तकामध्ये जे आडनाव आहे तर ते आडनाव असेल किंवा कुठलं तुम्हाला जो मजकूर सर्च करायचा आहे, जे कंटेंट सर्च करायचा आहे, तर तो तुम्ही टाकला की ते सर्च होईल आणि तुम्ही त्या पेजवरती जाताल। हे तुम्ही पाहू शकता की 11 ह्या जर पुढच्या बटनाला क्लिक केलं तर डायरेक्ट नेक्स्ट पेजवरती जिथे जिथं दरेकर एंट्री सापडेल तिथं तिथं ते जात आहे। तर मित्रांनो, हेच आहे। तर तुम्हाला कोणतंही नाव सर्च करायचं आहे, कोणतंही बुक सर्च करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी करू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला भेटेल माहिती। अजून एक महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगतो। जर मला याच्यामध्ये खंडेराव दरेकर सर्च करायचं आहे, आता ही गंमत मला रिसर्च करता करता सापडली। तर हां, अजून एक महत्त्वाचं सांगायचं की ह्या बुक्स आणि ह्या ऑप्शनमध्ये हे जे दरेकरांची नाव आहे ते आम्हाला सुरुवातीला मी पण सर्च करतो। मला वेबसाईट माहिती होती पण त्याच्या आतमध्ये मला हे नावं सापडले नव्हते। तर आमच्या दरेकर ग्रुपमधल्या अश्विनी दरेकर आहेत अध्यक्ष आमच्या, तर त्यांनी जे सर्च केलं तर त्याच्यामध्ये मला त्यांना ते नावं सापडली होती। तर त्यांनी मला तो स्क्रीनशॉट पाठवल्यावरती मला लक्षात आलं की हे कशाप्रकारे काय आपण सर्च करता येईल। मग त्याच्यानंतर मला हे बाकीच्या गोष्टी सापडल्या। हां, अजून एक तुम्हाला गंमत सांगतो मी, दरेकर जे आडनाव मी ते टाकले, पण तुम्ही जर इथं खंडेराव दरेकर जर टाकलं आणि हे जर तुम्ही सर्च केलं तर ह्याच्यामध्ये सर्च काय होतं, खंडेराव आणि दरेकर हे 2 नावं वेगवेगळी सर्च होतात। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खंडेराव दाभाडे पण आलं आणि खंडेराव देव आलं, खंडेराव दाभाडे। तर याच्यावरती एक सोल्युशन मला एक सापडलेलं आहे। तर ते सोल्युशन काय आहे, जर तुम्ही या वरती नाव टाईप करताय तर मित्रांनो, या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा, खंडेराव जे नाव आहे त्याच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि दरेकरच्या नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा जर तुम्ही लावला तर ह्याच्यानंतर आपण जेव्हा सर्च करू, फक्त खंडेराव दरेकर एका ठिकाणी जर सलग नाव असेल तरच ते सर्च होणार, नाहीतर ते सर्च होणार नाही। तुम्हाला दाखवतो मी। आता हे बघा तुम्ही, नागपूरकर भोसल्यांची बखर याच्यामध्ये फक्त खंडेराव दरेकर जिथं आलंय तर तेच आलेलं आहे। या ठिकाणी खंडेराव दरेकर म्हणजे दरेकर सेपरेट आणि खंडेराव सेपरेट अशी जे काही रिझल्ट येतो तो त्या रिझल्टमध्ये तुम्हाला फिल्टर करण्यासाठी जर असं तुम्ही सर्च केलं तर तुम्ही डायरेक्टली अखंड नाव सर्च करू शकता। तर मित्रांनो, हे तुम्हाला सांगण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की ही जी नॉलेज आहे, माहिती आहे, हे माझ्या एकट्यापुरती मर्यादित न राहता जे काही इतिहास प्रेमी आहेत, इतिहास अभ्यासक आहेत किंवा ज्यांना रिसर्च करायचं तर त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणूनच केवळ मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर तुम्हाला पण मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर बाकीच्या तुमच्या जे इतिहासप्रेमी आहेत, मित्र आहेत, फॅमिली मेंबर सगळ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। आणि मित्रांनो, हा जो लेआउट आहे तर मोबाईलचा पण लेआउट काही वेगळा नाही आहे। मोबाईलमध्येच फक्त ही वेबसाईट
छोट्या प्रकारे दिसती आणि बाकीचं रिझल्टचं ऑप्शन आणि हे सगळं सेमच आहे. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा archive.org सर्च करून डायरेक्टली हे सगळे रिझल्ट आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही शोधू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण इथं थांबूयात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.